हे हॅलो एव्हरीवन, होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज मयुरी आणि आज आम्ही फायनली धबधब्याला आलेलो आहोत. तर ह्यावर्षी पाऊस खूपच डिले झाला. अजूनही पाऊस दरवर्षीप्रमाणे पडत नाही आहे, पण जून जुलै उजाडला की आपल्याला धबधब्याची चाहूल लागते आणि ह्यावर्षीसुद्धा आम्ही धबधब्याला आलेलो आहोत. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही न्हावणकोंड येथेच आलेलो आहोत, कारण हा खूप सेफ आहे आणि सुंदर आहे. तर ह्यावर्षी पाणी इतकं जास्त नव्हतं. तुम्ही मागच्या वर्षीचा माझा ब्लॉग बघू शकता, त्यामध्ये किती धबधब्याला पाणी आहे आणि त्यावेळी जास्त गर्दीसुद्धा नव्हती. ह्यावेळी खूप गर्दी होती, कारण आता हा धबधबा फारच प्रचलित झालेला आहे. मी काही पाण्यात जात नाही, त्यामुळे मी ह्या सगळ्यांचे व्हिडिओज वगैरेच घेत होते आणि माझ्या ब्लॉगचीच तयारी करत होते. पण तेवढ्यात मला हा दिसला. तर धबधब्यामध्ये पाणघनस होता आणि सगळी घाबरली होती की अरे यार हा कुठे. पण तो बिचारा त्याच्या बाजूने होता आणि हळूहळू बाहेर जायच्या प्रयत्नात होता, पण तो त्याला काही शक्य होत नव्हतं. सगळ्या बायका पाण्यात गेल्या गेल्या एक वेगळ्याच ऊर्जेत आल्या होत्या आणि खूप मजा करत होत्या. तेवढ्यात आम्हाला एक कुर्लीसुद्धा मिळाली आमच्याच एका फ्रेंडला. त्याच्यानंतर ती हाताने पकडून, एकदम कुर्लीचं पिल्लू होतं, छोटंसं होतं. त्याच्यानंतर ते पुन्हा तिने पाण्यात सोडलं, त्याचं काही केलं नाही. त्यानंतर यांचे पुन्हा मी व्हिडिओज वगैरे घ्यायला सुरुवात केली, व्हिडिओज फोटोज. कारण मी बाहेर उभी होती, मी पाण्यात जात नाही, त्यामुळे मी त्यांना अगदी आयती भेटली होती. त्यामुळे मी सुद्धा आणि मन भरून त्यांचे फोटो वगैरे काढले. खूप मजा आली धबधब्याला. तुम्ही जर इकडे जाणार असाल तर एक लक्षात ठेवा की रविवार टाळा, कारण रविवारी खूप गर्दी होत जाते. आणि जरी रविवारी गेला तरी जरा लवकर जा, म्हणजे तिथे कोणी जास्त नसतं. 10-11 नंतर खूप गर्दी होऊन जाते. तर आम्ही गेलो. त्याच्यानंतर इथे ह्या लगेचच पाण्यात उतरल्या होत्या आणि जवळजवळ 1.5 तास पाण्यातच होत्या ह्या. त्याच्यानंतर ह्यांचे रील्स वगैरे सगळे व्यवस्थित करून त्याच्यानंतर आम्ही 11:30 वाजता बाहेर पडलो. हा वॉटरफॉल बायकांसाठी तर खूप सेफ आहे, कारण जास्त खोल नाही आहे त्याची डेप्थ, आणि पुढे ह्याचं पाणी जाऊन असं तळ्यासारखं झालं आहे. पण ते खोल आहे, म्हणजे जरा तिथे पाय धसतो असं खोल आहे. पण इथे मेन धबधब्याच्या इथे जास्त खोल नाही आहे, त्यामुळे बायकांसाठी तुम्ही बघू शकता ह्या उभ्या आहेत अगदी व्यवस्थित. फक्त आता पाण्याचा जास्त फ्लो नाही आहे, कारण पाऊस नाही आहे, त्यामुळे खडकं जरा जास्तच बुळबुळीत झाली आहे. ज्यावेळी व्यवस्थित फ्लो असतो त्यावेळी एक तिथे ग्रीप बसतो. मागच्या वर्षी ज्यावेळी आम्ही आलेलो होतो, ह्याच टायमिंगला आलो होतो, तर त्यावेळी व्यवस्थित पाऊस होता, त्यामुळे छान वाटत होतं, भिजायला होत होतं. पण ह्यावेळी अजिबातच पाऊस नाही आहे, त्यामुळे धबधब्यासारखा वाटला नाही. तर आम्ही ते 1-1.5 तास हे करून पुढच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.